मोनोरेलची दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो। वडाळा भागात मोनोरेल बंद पडलेली आहे। काही कारणामुळे पुन्हा एकदा मोनोरेल बंद पडलेली आहे। बंद मोनोतून प्रवाशांना सगळ्यात आधी बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे तो एक मोठा दिलासा आहे। पण पुन्हा एकदा मोनोरेल प्रवासी घेऊन जात असताना अचानकपणे बंद पडली। तांत्रिक कारणामुळे ती बंद पडलेली आहे। मोनो रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। वडाळा आणि जीटीबी दरम्यान मोनो रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि त्यानंतर तातडीने मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आधी बाहेर काढण्यात आलं। तांत्रिक कारणाने मोनो रेल पुन्हा एकदा बंद पडल्याने प्रशासनाने त्या संदर्भातले अपडेट्स दिलेले आहेत। ऐन कामावर जाण्याच्या वेळी मोनो रेल्वे बंद पडल्याने नोकरदारांचे मात्र हाल झालेले आहेत। आधीच पाऊस, त्यात पावसाने पिच्छा सोडला नाहीये आणि दुसरीकडे मोनो रेल अचानक बंद पडणं। मध्य रेल्वे ही विलंबानं धावते आहे, 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते आहे। काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे रेल्वे ट्रॅकवर, त्यामुळे मध्य रेल्वेवर थोडासा परिणाम झाला आणि मोनो रेल तर चक्क वडाळा ते जीटीबी दरम्यान एक बंदच पडली, त्यामुळे त्याच्यावरही वाहतुकीवर परिणाम झालाय। मोनो रेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ। तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। मोनो रेल्वेची बातमी आपण बघतोय। मोनो रेल्वे या आधी अडकलेली होती, 1-1.25 तास मोनो रेल्वेत लोक अडकलेली होती आणि घुसमटली, त्यांना काहींना चक्कर आली, काहींना त्रास खूप झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोनो रेल्वे बंद पडलेली आहे। पण या वेळेला मात्र मोनो रेल्वे बंद पडल्यावर प्राथमिकतेने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जीटीबी ते वडाळा दरम्यान मोनो रेल्वे बंद पडलेली आहे। एका बाजूला पावसाचा मारा, त्यात पहिला आठवड्याचा सोमवारचा दिवस, त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोहोचणं आणि त्यात मोनो पकडल्यावर मोनो बंद पडणं, अशा त्रासाला काही नागरिकांना सामोरं जावं लागलं।